राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरीकरांची पहिली पसंती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. नाशिकमध्ये गोकुळ गीते आणि नरेंद्र दराडे यांच्यामध्ये समोरासमोर चर्चा. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यासोबतच्या बैठकीत गोकुळ गीते यांचा आक्रमक पवित्रा, वरिष्ठांसमोर नाराजी केली व्यक्त. अमरावतीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाल्याच्या चर्चांमुळे काँग्रेसची बैठक. देशमुख काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात नाहीत. हॉस्पिटल बाहेर निघा लोकांमध्ये या यशोमती ठाकूर यांचं आवाहन. अभिजित दिपके आणि मोदींची अमेरिकेमध्ये झाली बैठक. संजय राऊत यांचा खळबळजनक दावा. भेटीचे फोटो एकानं पाठवल्याची राऊतांची माहिती, तर फोटो AI असेल. मोदींना भेटणं अशक्य, दिपकेंचं उत्तर. कुंभार समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय. वर्षाला 700 ब्रासपर्यंत वाळू मोफत मिळणार, तर विटा, कौलत इतर वस्तूंसाठी वाळूवरती कुठलीही रॉयल्टी न घेण्याचा निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. अमेरिकन नौदलाच्या ओमान जवळच्या सेटबेलो व्यापारी जहाजावरच्या हल्ल्यांमध्ये 2 भारतीयांचा मृत्यू, तर जॉर्डनमधील अमेरिकन हवाई तळावरती इराणनं 12 क्षेपणास्त्र टाकली. होर्मुझच्या सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केल्यामुळे भारतावरती गंभीर संकट. CTIचा इशारा. होर्मुझ अधिक काळ बंद राहिल्यास 1970 नंतरचं सर्वात मोठं ऊर्जा संकट उद्भवण्याची भीती. सोनं चांदीच्या दरांमध्ये आजही घसरण कायम. सोनं प्रतितोळा 2000 आणि चांदी 4000 स्वस्त होत. सोन्याचा प्रतितोळ्याचा दर 1,45,00,000. आणि तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदाराचा राजीनामा. राज्यसभेचे खासदार प्रकाश चिकबरेक यांनी राजीनामा सोपवला. फुटीच्या उंबरट्यावरती असलेल्या तृणमूलमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरूच. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.